नमस्कार. हां. आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षणाची ही एक कल्पना आहे. अच्छा. eप्रशिक्षण.com असे एक यूट्यूब चॅनल सुरू करून त्याद्वारे हे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. आपल्याकडे हा 22 सप्टेंबर 2025चा एक प्रकल्प प्रस्ताव आहे. ओके. डिजिटल प्रशिक्षण इंटरेस्टिंग वाटतंय. हो, आणि याचा मूळ उद्देश काय ठेवलाय तर शासकीय कामात जास्त वेग आणणं, अचूकता वाढवणं, म्हणजे थोडक्यात कार्यक्षमता सुधारायची आहे. बरोबर. कामाचा वेग वाढणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी कल्पना अशी आहे की रोज फक्त 5 ते 10 मिनिटांचं छोटं उपयुक्त प्रशिक्षण द्यायचं. फक्त 5-10 मिनिटं रोज? हो, आणि विशेष म्हणजे यासाठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची पण योजना दिसतेय. अरे वा, म्हणजे अगदी आधुनिक विचार आहे हा. आणि रोज थोडं थोडं शिकणं हे खरं तर जास्त लक्षात राहतं. अगदी. आणि यामुळे काय होईल की वेळ वाचेल, श्रम वाचतील, पैसाही वाचेल, शिवाय हजारो कर्मचारी एकाच वेळी शिकू शकतील. हो ना, आणि कुठेही बसून, म्हणजे एनी टाइम एनिवेअर. बरोबर. दुर्गम भागात जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तर हे खूपच सोयीचं होईल. आणि यात लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही सेशन्स असणार आहेत, म्हणजे वेळेनुसार बघता येईल. हे तर मग आपलं जे राष्ट्रीय डिजिटल इंडिया अभियान आहे त्याच्याशी अगदी सुसंगत आहे. खरंय. आणि हा प्रस्ताव ज्यांनी मांडलाय ते आहेत विष्णुकांत बोरसे. अच्छा. ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातून सेवानिवृत्त अधीक्षक आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना विभागीय चौकशीसारख्या विषयात तब्बल 28 वर्षांचा अनुभव आहे. बापरे, म्हणजे अनुभवी व्यक्ती आहेत. हो, आणि ते या विषयावर लिखाण करतात, ब्लॉगिंग करतात, यूट्यूबवर पण आहेत. म्हणजे त्यांना या माध्यमाची ताकद नक्कीच माहिती असणार. नक्कीच. त्यांच्या अनुभवामुळे या प्रस्तावाला एक प्रकारचं वजन येतं. केवळ प्रशासकीय नाही तर तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान कसं पोचवायचं ही दृष्टी दिसते यात. तर या प्रस्तावातल्या मुख्य गोष्टी काय काय आहेत? एक तर म्हणजे कमी खर्चात यूट्यूबचा वापर करायचा. हो, यूट्यूब तर विनामूल्यचं आहे एका अर्थी. हो, आणि दुसरं म्हणजे वापरणाऱ्यांसाठी अगदी सोपं म्हणजे युजर फ्रेंडली पोर्टल बनवायचं. बरोबर. म्हणजे ज्यांना जास्त टेक्नोसावी नाहीत त्यांनाही वापरायला सोपं जाईल. अगदी. आणि विभागानुसार, विषयानुसार वेगवेगळे मॉड्युलर कोर्सेस असतील, म्हणजे ज्याला जे हवं तेवढाच तो शिकू शकेल. हे छान आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं ऐकायची गरज नाही. नाही, आणि तो जो AIच्या वापराचा उल्लेख आहे तो पण महत्वाचा वाटतो. हो, तो कसा वापरणार आहेत, काय कल्पना आहे? कदाचित असं असेल की AI कर्मचाऱ्यांची गरज ओळखून त्यांना योग्य ट्रेनिंग मॉड्यूल सुचवेल, किंवा त्यांच्या काही सामान्य शंका असतील तर पटकन उत्तरं देईल. अच्छा, म्हणजे थोडं पर्सनलाइज ट्रेनिंग सारखं होईल. हो, आणि अजून एक म्हणजे आठवड्यातून एकदा अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबत लाईव्ह सेशनची पण सोय असेल. हे उत्तम आहे. म्हणजे थेट संवाद साधता येईल, अनुभवातून शिकता येईल. बरोबर. म्हणजे फक्त नियम आणि कायदेच नाही तर आस्थापना, लेखा, तांत्रिक गोष्टी किंवा वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती पण सोप्या भाषेत व्हिडिओमधून देण्याचा विचार आहे. खरंय. अनेकदा ती क्लिष्ट भाषाच समजत नाही लोकांना. सोप्या भाषेत सांगितलं तर जास्त चांगलं पोचेल. नक्कीच. आणि यात एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आहे जी मला महत्वाची वाटते, कोणती? की हा प्रकल्प पारंपरिक प्रशिक्षणाला पर्याय म्हणून नाही बघत आहेत ते, तर त्याला पूरक म्हणजे सप्लिमेंटरी म्हणून पाहतायत. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही पद्धती चालू राहतील. बरोबर. आणि याचा फायदा फक्त कर्मचाऱ्यांपुरता नाही तर अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना पण होऊ शकतो असंही म्हटलंय प्रस्तावात. कारण योजनांची माहिती त्यांनाही मिळेल. हा खूप व्यापक दृष्टिकोन दिसतोय. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.